जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में थोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. ओ देवी अहो थांबा. ओ देवी अहो थांबा की. माळसाताई ओ माळसाताई. ओ देवी भानुबाई तुम्ही हत रानात या अशा अचानक हं? नाही मी या रानात तुम्हाला धावत येताना पाहिलं म्हणून आलं होत. का हो, काय झालं? नाही म्हणजे मला सांगण्यासारखं नसल तर नका सांगू. तर भानुबाई तुमची काळजी वाटली म्हणून विचारलं बघा. अरे तसं नाही र. पर हे बघ म्हातार बाबा तुला म्हणून सांगते. आज आपल्या घरला खंडेरायांची बायको आली होती आणि त्यांच्या पायातलं आपल्या घरला राहिलं. त्यासनी तेच द्यायचं होतं. त्या हात कशा पै आल्या होत्या तुमच्याकडं? देवासनी घेऊन जायला. राजा तर म्हणत होता की देव तर जेजुरीला आहेत. देव कुठं आहे तेच कळणं झालंय. ते हात सापडत्याल म्हणून त्या हात आल्या आणि देव हात येत्याल म्हणून म्या वाट बघतीय. पर ते कुठं आहेत कोणालाच ठाव नाही बघ. भानुबाई नका काळजी करू तुम्ही. तुमच्या मनात जे बी असेल ना तेच होईल बघा. आता काय होणार हेच कळना झालंय. आज जे झालं ते मी कधी बी विसरणार नाही बघ. आता माझं समद जगणं माझ्या देवाच्याच हातात आहे. हाय का हात आहेस वाई तू? मला एकल्याला रानात टाकून कुठे गेला होतास रे? आणि हे काय करते हे? काय नाही का चाकराला हुडका आली होतीस वय ग?
म्हातार बाबा झालं काय तुला असं छाती का काढतोयच काही नाही काही नाही हिला काय झालं ए बानो ए म्हातार बाबा बस एकलाच राहणार मी आपला चाललो ए बानो थांबकी वाईस ए बानो अगं थांबकी वाईस ए बानो अजून किती काळ वाट बघायची आपण तू आज्ञा केलेला दैत्य अजून परत कसा नाही आला माझे कान आसुसले त्या माणसाच्या मृत्यूची वार्ता ऐकण्यासाठी धीर धर कुंभक विजयाची वार्ता मलाही ऐकायची आहे धीर धर. विजय आपलाच होणार आहे यात गाडी मात्रही शंका नाही तुला दिलेलं कार्य चोख बजावलंस की नाही आळसाला मृत्यूलोकी पोचवलंस की नाही नाही मला त्यावेळेस ते शक्य झाले नाही पण का त्यावेळी तिच्या हातात संरक्षणासाठी दिलेल्या ह्या बांगड्या होत्या त्यामुळे मी तिला मारू शकलो नाही आता मी या बांगड्यांचा उपयोग योग्य वेळी कसा करतो ते तुम्ही सारे पाहाल
आता म्हाळसाचा अंत जवळ आला आहे हे नक्की. पण एकदा का तिच्या जीवाला धोका उत्पन्न झाला आहे हे कळालं तर तो खंडोबा तिच्या सहाय्यासाठी येणार. मला तेच हवं आहे कुंभक. हे आपलाच होणार आहे. ताई, एक सांगायचं होतं. बोला ना, काय सांगायचं आहे? कसं सांगावं काही कळत नाही. समजा उपाशी आहे ती आणि भाकरीचं पीठ बी नाही आणि वस्ती बी नाही पुढं कुठं. मग मी तरी काय करू? मी तरी कुठे जेवले आहे? चंदनपुरीहून निघताना गडबड झाली म्हणून संग धान्य बी घेता नाही आलं. माझ्याही पोटात आग पडली आहे. काय करावं कळत नाही. तुम्ही म्हाळसा देवींना सांगा. बापरे, म्हणजे मी आलोच. मी मग प्रधानजींना सांगा. असे उपाशी राहायचंय का आपण? नाही, म्हणजे तसं नाही. देवी आणि प्रधानजी पण जेवलेले नाहीत ना. ठीक आहे, बघतो मी. म्हाळसा, बरं झालं तू बाहेर आलीस. मी आता तुलाच बोलवायला येत होते. का? काय झालं? म्हाळसा, सगळे उपाशी आहेत. सगळ्यांना जेवण हवे आहे आणि आपण सोबत आणलेलं धान्य देखील संपलं आहे. देवी, मी पुढं वस्तीवर जाऊन येतो. ह्या अरण्यात तुम्ही एकटे जाणार? होय, तुम्हासनी जेवण घेऊन येतो. थांबा. देवी, तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात. मला पाहायचे आहे तुम्ही काय करता आहात. आज माझ्याकडे यांनी मला भेट दिलेला घट हवा होता. देवी, देवांच्या सांगण्यावरूनच मी तो घट कैलासातून घेऊन आलो होतो. तुमची ही इच्छा माझ्यासाठी आदेश आहे. एवढं समज झालं आणि मला ठाव नाही. मी काय चंदनपुरी सोडून गेलेलो नव्हतो. हे म्हणजे आता तू तरी मला सांगायला हो होत. तुझा लय राग आलाय बघ मला. अरे आजा, ते म्हणले की कुणाला बी कळालं नाही पाहिजे. आणि त्यांनी जे सांगितलं मला तर भ्याच वाटलं. आणि कुणाला कळालं असतं आणि मोठा तंट झाला असता तर समजे मलाच बोलले असते का सांगितलं म्हणून. हे बाग अगं अशी बसू नकस ग. मला काही कळत नाही का. काय म्हणली देवाची बायको तुला? मला नाही सांगणार. माझी पोर अशी गपगुमान बसलेली मला नाही चालणार. अगं, पर असं झालं तरी काय की तू काय
बी बोल ना. आमच्यासाठी तरी बोल. प्रणाम माते. प्रणाम माते. हा घट मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे. तुम्ही आज खूप महत्वाचे कार्य केले आहे. माझे सत्व तुम्ही राखले. मला सेवा करण्याची संधी मिळाली माते. सगळ्यांनी पानं घ्या. मी स्वतः आज सगळ्यांना जेवायला वाढणार आहे. ही केवळ शिवलीला नाही, ही आदिशक्तीचीच लीला आहे. चला बसा, पानं घ्या. अगं पाणी तरी घे. नग मला. काय करावं या पोरीला. अरे बाबा खंडू, अरे कुठं होतास तू. अरे हात बघ ना एवढं काय घडलं. अरे तू बी नव्हतास, म्या बी घरला नव्हतो बघ. नाही, म्या जरा वस्ती बाहेर गेलो होतो. अरे पण कशाला. होत एक काम. म्हातार बाबा, मी आबी तुला लई हुडकलं. आजचा दिसच असा होता, समधी मलाच हुडकत होती. अरे बालूच बघ ना काय झालंय ती. बानूबाई, काय झालं. अरे कसं सांगू तुला. तू कोणाला सांगणार तर नाहीस ना. नाही नाही. आणि हे बघ, वस्तीवर तर सांगू नका सा. अरे ते खंडोबाची बायको हात आली होती. आणि बाजू घरला एकलीच होती बघ. खंडोबाची बायको. ते असं काय म्हणाल्या की बानूबाई गपगुमान बसल्या ते. अरे तेच सांग ना ती. तीस भर काय खाल्लं नाही आणि आता बी जेवाया नाही म्हणत्या. आता मी कोणाचं बी ऐकणार नाही. चला मी जेवाया घेती. तू बी जेवून घे रे म्हातार बाबा. ए खंडू, जा बाबा तुम्ही बस, जा जा. अपर बानूबाई. अरे जा ना बाबा, बस की. देवी, तुम्ही बी उपाशी यायचा.
तुमच्या अदुगर आम्ही कसं जेवणार? माझ्यासाठी तुम्ही एवढे कष्ट घेतलेत, माझ्या हट्टासाठी तुम्ही ऊन वारा सहन करत इथवर आलात. तुमची मला काळजी नाही असं कसं होईल? मी जेवणार नाही आणि माझ्यासाठी तुम्ही अन्नाला नाही म्हणू नका. उफाई देवी, बानू, तू भी 2 घास खाऊन घे बरं. नग मला. आता एका अर्थी माझा उपवास सुरू झाला आहे. कसलीच इच्छा नाही राहिली मला. जगायचं ते प्रजेच्या सुखासाठी. मी तरी कसा जेवू?